नमस्कार मित्रांनो, बंदिस्त मेंढी पालन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या पाटील शिपाई गोट फार्मवरती आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आपण नेहमीच मेंढी पालनाविषयी वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो. तसंच आज मित्रांनो आपण मेंढी पालनामध्ये काही गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत ह्या गोष्टींवरती आपण बोलणार आहे. म्हणजे काय, बरेच लोकांचे आपले व्हिडिओ पाहून कमेंट आल्या की आमच्या मेंढ्या वेळेत गाभण जात नाहीत, खूप वेळ लागतो आहे किंवा लवकर माझावरती येत नाहीत. मग किंवा त्यांना काय खुराक द्यायला पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून आपली लवकरच मेंढ्या गाभ गेली जातील किंवा कमी वेळेत जास्तीचं आपल्याला वेत कशी घेता येतील, ह्या गोष्टींवरती थोडंसं आज आपण चर्चा करणार. मित्रांनो, बऱ्याच लोकांना असा प्रश्न होता लोकांचा की आपण खुराक वगैरे काय देतो, ह्या सगळ्या गोष्टींवरती पण आपण बोलणार आहे. ह्या सगळ्याच विषयांवरती आपण आज बोलणार आहे. मित्रांनो, आपण ह्या बंदिस्त मेंढी पालनामध्ये काय होतं, आपल्या मेंढ्या बंदिस्त असल्यामुळं त्यांना थोडंसं आपण जी काही चारा वगैरे काय पण देणार आहे त्याच्यामधूनच सगळ्या गोष्टी मिळत असतात. त्या काही हिंडायला वगैरे असं बाहेर चरायला जात नसल्यामुळं त्यांना आपण जे काही खुराक देऊ किंवा चारा देऊ त्यातूनच प्रोटीन्स असतील किंवा काय त्यांना आवश्यक घटक असेल ते मिळत असतात. आपण जर त्यांना मिनरल मिक्सचर असेल, लिव्हर टॉनिक असेल, ह्या गोष्टी जर बंदिस्तमध्ये नाही दिल्या तर आपल्याला रिझल्ट काही व्यवस्थित दिसणार नाही. चांगला रिझल्ट येण्यासाठी काय करायला पाहिजे, तर मित्रांनो, वेळेत त्यांचं डिवॉर्मिंग झालं पाहिजे. वेळेत त्यांना लिव्हर टॉनिक प्रत्येक महिन्याला एक 6-7 दिवस आपल्याला त्यांना लिव्हर टॉनिक गेलं पाहिजे किंवा मिनरल मिक्सचर असेल किंवा 2-3 महिन्यानंतर त्यांचं डिवॉर्मिंग झालं पाहिजे. गाभांसाठी वेगळं डिवॉर्मिंग केलं पाहिजे. अशा सगळ्या गोष्टीचं जर आपण वेळेत त्यांना दिलं तर आपल्याला नक्कीच रिझल्ट चांगला दिसून येतो. आणि काय करायचं आहे मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं, काय आपले शेतकरी असतील ते काय करतात, हा बाबा ह्या 10 मेंढ्या आहेत, 20 मेंढ्या आहेत, आपलं घ्यायचं खुराक घ्यायचं आणि आपलं त्यांना घालून टाकायचं. तर मित्रांनो, काय केलं पाहिजे, साधारणतः आपण आता आपल्या फार्ममध्ये दिवसाला त्यांना एक 400 ग्रॅम खुराक देण्याचा प्रयत्न करतो. त्या खुराकामध्ये काय असतं, तर चांगल्या क्वालिटीची गोळी, मग आपण गायला म्हशीला चांगल्या दुधासाठी जी काय वापरतो चांगल्या क्वालिटीची गोळी, मका आणि शेंगदाणा पेंड, ह्या गोष्टी आपण त्यांना देत असतो. ह्या तिन्ही मिळून आपण त्यांना खुराकामध्ये देत असतो. म्हणजे एकदम न देता 2 टाईम देतो, सकाळी एकदा आणि सायंकाळी एकदा. ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो, सकाळी एक 200 ग्रॅम प्रत्येकी. मग काय करायचं बाबा, ह्या ब्लॉकमध्ये मेंढ्या किती आहेत, एक 10 मेंढ्या आहेत, तर आपण त्यांना बाबा किती 200 ग्रॅम प्रमाणे एक 2 किलो दिलं पाहिजे. तर मग अशा ह्यानं आपण व्यवस्थित वेट करून वजनानं बाबानो ह्या 10 मेंढ्या आहेत त्यांना एक 200 ग्रॅमनं 2 किलो, त्याच्यात 20 आहे त्या 4 किलो, असं सगळं अगदी जोखून व्यवस्थित प्रत्येक कप्प्याला आपण देत असतो. ह्याच्यामुळं काय होतं, सगळ्यांना अगदी व्यवस्थित प्रमाणात, अगदी ठरल्याप्रमाणे व्यवस्थित त्यांना खुराक मिळतो. त्याच्यामुळं काय होतं, आपलं खुराक देत असताना व्यवस्थित वजन करून दिल्यानंतर काय होतं, आपलं खुराकसुद्धा जास्तीचं जात नाही किंवा कमीचं जात नाही, अगदी व्यवस्थित जातं. किंवा महिन्याला किती लागणार आहे, 6 महिन्याला किती लागणार आहे, आपल्याला एक अंदाज लागतो बाबा महिन्याला अशा प्रमाणात दिलं तर एवढं आपल्याला खुराक जाणार आहे किंवा एवढा आपल्याला खर्च येणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळून येतात. ह्याच्यामुळं आपल्या ह्या व्यवसायामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करायला आपल्याला समजतं. म्हणजे काय होतं, कमी खर्चात आपला खुराक वगैरे होत असेल तर 4 पैसे आपल्याला आणखी त्याच्यामध्ये घालवं वाटलं तर आपण वेगवेगळ्या प्रकारे त्यांना त्यांच्यात आणि काही थोडं बदल करू शकतो. ह्याच्यामुळं सगळे आपल्याला ती काय आयडिया येत असते आणि सगळं व्यवस्थित त्यांना पोचतं. त्याच्यामुळं काय होतं, त्यांच्यातसुद्धा आपल्याला सुधारणा चांगली दिसते, चांगला रिझल्ट दिसतो. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित काटेकोरपणे होतात, रिझल्ट चांगला येतो. आणि मित्रांनो, आणखी एक गोष्ट की बऱ्याच लोकांनी मला कॉल केला, आमच्या मेंढ्या गाभ जाईनात, काय केलं पाहिजे. काही मित्रांनो त्यांना करायची गरज नाही. फक्त तुमची मेंढी वेल्यानंतर इथून पुढं ध्यानात ठेवायचं की प्रत्येक महिन्याला किमान एक 5-6 दिवस, 7 दिवस, जास्तीत जास्त 10-10 दिवस तुम्हाला प्रत्येक मेंढीला ही लिव्हर टॉनिक ही दिलं पाहिजे. चांगल्या क्वालिटीचं द्या. मी कुठलं काही सांगणार नाही, कुठलं तुम्हाला योग्य वाटते तुम्हाला तुमच्या फार्ममध्ये वापरल्यानंतर, मग ब्रोटॉन असेल आणि कुठल्या कंपनीचं असेल, चांगलं असेल ती चांगल्या क्वालिटीचं द्या. किमान लई तुम्हाला कॉस्टली वाटतं तर एक 6 दिवस तरी द्या. प्रत्येक महिन्याला प्रत्येकी 10 मिली दिलं पाहिजे. आणि 2-3 महिन्यातून एकदा तुम्ही डिवॉर्मिंग करा. जास्तीत जास्त एक 3 महिन्या तरी करायला पाहिजे. 3 महिन्यांनी तुम्ही डिवॉर्मिंग करा. आपल्या मेंढ्या गाभण असतील तर त्यांना गाभण सेटचं औषध वापरा डिवॉर्मिंगसाठी.
आणि इतरांना मग काय रेग्युलर आपण तुम्ही वापरलं तर चालेल. आणि मेंढ्या वेल्याच्या नंतर पिल्लं एक 2 महिन्याची 2.25 महिने झाल्यानंतर त्यांना 4-5 दिवसात पुढे 2 महिन्याच्या पुढे त्यांना रोज थोडंसं मेंढीपासून त्यांना बाजूला करा. ह्यानं काय होतं म्हणजे नेहमीच मेंढी वेल्यापासून एक 5-6 दिवस ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ प्यापुरती पिल्लं एक अर्धा तास पाऊण तास सकाळ संध्याकाळ सोडत जावा. सकाळचे एक अर्धा पाऊण तास, संध्याकाळी अर्धा पाऊण तास. ह्याच्यामुळं काय होतं मेंढीपासून लांब पिल्लं राहिल्यामुळं काय होतं की त्यांना दोन्ही टाईम व्यवस्थित दूध मिळतं. काय होतं एक दिवसभर त्यांना त्यांच्यात सोडलं तर सारखं दूध पिल्यामुळे त्यांचं कधीच पोट भरत नाही. दोन्ही टायमाला आपण एक अर्धा तास सोडल्यामुळे काय होतं दिवसभर दूध येतं, संध्याकाळी पिलं की पोट भरतं, रात्रभर बाजूला पिल्लं असली सकाळी उठलं की दूध पिल्लं सोडली की दूध पोटभर मिळतं. त्याच्यामुळं पिल्लांना चांगली वाढ होते. दुसरी गोष्ट तुम्ही मेंढी ही व्यवस्थित राहते. सारखं दूध पिल्यामुळे तिला बी खायला लक्ष लागत नाही, पिल्ल्यांचं कशात लक्ष नाही. त्याच्यामुळे पिल्लं बाजूला असली की त्यांना आपण वेगवेगळा खुराक देऊ शकतो, चारा टाकून ठेवू शकतो. त्याच्यामुळे ती कमी वेळेत खायला सुरुवात करतात आणि खायला सुरुवात झाली की त्यांचं वेट गेन लवकर. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वेळेत होतात. आणि काय होतं पिल्ल्यांना बाजूला राहायची सवय लागली लहानपणीपासूनच तर आपल्याला मेंढ्या तोडताना अडचण येत नाही. मेंढ्या 2 महिन्याच्या पुढं आपण एक टाईम पाजायचं कमी करायचं. 2 ते 2.5 महिन्यात, 2.5 महिन्यानंतर एक टाईम पाजायचं, एक टाईम पाजायचं नाही. म्हणजे पिल्ल्याला सवय लावायची. मग पुन्हा 4 दिवसानं काय करायचं, एक दिवस आड करून पाजायचं. म्हणजे असं करत करत 2.5-3 पावणे 3 महिन्यापासून मेंढ्या आपल्या पूर्ण पिल्लं तुटली पाहिजेत मेंढीपासून बाजूला. ती त्या वेतानं ती खुराक खायत असतात. त्यांची वजनं किमान 15+ झालेली असतात. सगळं व्यवस्थित असते. त्याच्यामुळे त्याला काही अडचण येत नाही. ज्यावेळेस पिल्लं तुटतील त्यावेळेस मेंढ्या तुमच्या ऑटोमॅटिक हिटवर येणार आहे. त्या माझाव येतील, गाभ जातील, त्यात मेंढा सोडायचा. आणि पण त्याच्या आधी काय करायचं, मेंढी वेल्याच्या नंतर किमान 1.5-2 महिन्यानंतर आपण त्यांना मिनरल मिक्सर चालू करायचं. तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मिनरल मिक्सर वापरा. त्यात पण काही थर्ड क्लास करू नका, चांगल्या क्वालिटीचं. आता मी वापरतो ती बेस्टेमिन गोल्ड, ती चांगला रिझल्ट आहे त्याला. मग ती किमान तुम्ही बाबांनो किती एक 10 ग्रॅम 20 ग्रॅम काही प्रमाण त्याच्यावरती असेल त्याच्यानुसार द्या. थोडंसं वाढव, 1-2 ग्रॅम वाढवा. त्याच्यामुळे काय होतं लगेच मेंढीतले जी काही कमतरता असते ते भरून निघते आणि लगेच मेंढी 4 ते 5 दिवसात तुम्हाला असं जाणवेल की मेंढीची घाण पडायला सुरुवात होते. मग हिटवर यायला चालू होते. मग ते अगदी 8-15 दिवसात मेंढ्या हिटवर येऊन गाभ जातात. आता आपलं तसंच झालं. आपली पिल्लं आता बरोबर 3 महिन्याची आहेत. तर आता आपल्या मेंढ्या एक आठवडा झालं पूर्णपणे सगळ्या जेवढ्या वेलेल्या तेवढ्या गाभ गेलेल्या आहेत. म्हणजे इतक्या व्यवस्थित आपलं 3 महिन्याच्या आत आपल्या मेंढ्या गाभण परत गेल्या. पुढच्या त्याच्या प्रोसेसला आपण लागलो. असं जर आपली बरोबर 16 महिन्यात 2 वेतं झाली तर मित्रांनो हा व्यवसाय 100% आपल्याला प्रॉफिटच देणार. आणि आपल्याला त्याच्यात असं जर आपला लॉट बसत गेला तर आपल्यात संख्या लगेच वाढणार आहे किंवा आपला धंदा व्यवसाय चांगला चालणार आहे. आपल्याला प्रगती चांगली दिसून येईल किंवा आपल्याला ह्या व्यवसायात काम करायला सुद्धा आपल्याला हुरूप येते. का तर आपलं व्यवस्थित लॉट बसतो. तर माझ्या शेळ्या बघा, पलीकडे शेळ्यांचीसुद्धा मी पिल्लं सगळी विकलेली आहेत. आपल्या ह्या मेंढ्यांच्या पिल्ल्यांमध्ये माद्या ठेवलेल्या आहेत, नर सगळे विकलेले आहेत. ह्याच्यामुळं काय होतं आपलं पिल्लं विकली की आपण पूर्णपणे त्यांचा आपला फोकस काय असतो की पुढल्या वेताच्या प्रोसेसला. आता शेळ्यासुद्धा माझ्या निम्म्या अर्ध्या गाभ गेलेल्या आहेत. म्हणजे प्रोसेस चालू आहे आणि एक 8 दिवसात जातील. कारण कसं आहे उन्हाळा वाढाल तसं पुन्हा गाभ जायला सुद्धा प्रॉब्लेम येणार आहे. म्हणून ऑलरेडी आपण सगळं मिनरल मिक्सचर वगैरे देऊन त्यांना व्यवस्थित करून सगळं व्यवस्थित रुटीन लावलेलं आहे. असं आपलं काम असतं. आणि बऱ्याच लोकांनी मला प्रश्न केलेला की खुराक वगैरे काय देतात. तर मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी सांगितलंच. आणखी एकदा सांगतो तर आपण 2 टायमाचा मिळून 400 ग्रॅम प्रत्येकी मेंढीला देण्याचा प्रयत्न करतो. फक्त ह्यात आपण नियोजन असं असतं की अगदी झोपून प्रत्येक मेंढीला 400 ग्रॅम जावावं असं व्यवस्थित देतो. मग त्याच्यात गोळी असते. मग आता काय करतो, बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की मिनरल मिक्सचर द्यायचं कसं, कारण ती पावडर असते. बरेच मेंढ्या खात नाहीत, काय नाही, बऱ्याचशाच अडचणी येतात. तर ह्याला आपण पर्याय काय करायचं, एक टाईम तुम्ही हे असं सुक्यामध्ये मिसळून टाका. एक टाईम काय करायचं, रात्रीचं भिजत घालाय. सकाळी जे तुम्ही खाद्य घालणार ते रात्री जरा भिजत घाला आणि सकाळी ते अगदी झोकून व्यवस्थित प्रत्येक मेंढीला एक 10 ग्रॅम 20 ग्रॅम तुमचं काय प्रमाण असेल मिनरल मिक्सचरचं तर ती त्याच्यातमध्ये टाकायचं. समजा 10 मेंढ्या आहेत तर त्यांना बाबा किती एक 200 ग्रॅम 200-250 ग्रॅम मिनरल मिक्सचर घालायचं. तर त्यांच्या 10 मेंढ्यांचा तेवढाच खुराक बाजूला काढायचं, त्याच्यात टाकायचं. प्रत्येक ब्लॉकला किती 10 आहे त्या 20 आहे त्या प्रमाणे ती तर भिजवलेल्याच्यात टाकून अगदी मिसळून त्याच्यातच लिव्हर टॉनिक टाका. आधी 2 दिवस लिव्हर टॉनिक द्यायला सुरुवात करा. त्याच्यामुळे त्यांची भूक वाढेल आणि भूक लागल्यामुळे ती 2 दिवस कसं आहे त्यांची अगदी भूक वाढायला सुरुवात होईल. आणि त्याच्यानंतर आपण
मिनरल मिक्सर द्यायचं. म्हणजे काय होतं, भूक वाढलेली असते, सकाळी खुराक काय ती टाकाल तेवढा खातातच. त्यात भिजवलेलं आहे त्यातच मिनरल मिक्सर टाकायचं, लिव्हर टॉनिक टाकायचं. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, ज्या गाभण मेंढ्या असतात त्यांना बघा शेवटच्या 2 महिन्यात काय करायचं, ब्रोटॉन बरोबरच 10 मिली ब्रोटॉन कंपनीचं ते ग्रोइप्लेक्स म्हणून येतं, लाल रंगाचं असतं. तिची काही एवढी कॉस्ट लई नाही, तर ती तुम्ही नक्कीच शेवटच्या 2 महिन्यात दिलं पाहिजे. 10-10 ग्रॅम 10-10 मिली प्रत्येक मेंढीला गाभण असणाऱ्याला, किमान 5 मिली तर द्या. 5-10 मिली जर दिलं, 10 मिली प्रोटॉन आणि 10 मिली ती ग्रोइप्लेक्स दिलं, तर ह्यानं काय होतं मित्रांनो, पिल्यांची वाढ चांगली होते, मेंढीला तंदुरुस्तपणा येतो. आणि महत्त्वाचं, मेंढी व्याला झाल्यानंतर ती आडत नाही, अगदी व्यवस्थित मेंढी येते. वेल्यानंतर तिला दूध पण चांगलं येतं आणि मेंढी अशक्त होत नाही. मेंढी अगदी वेल्यानंतरही तुम्हाला अगदी व्यवस्थित टुणटुणीत आणि अगदी जोगावल्यासारखी चांगली दिसते, म्हणजे इतकी त्याच्यात ताकद येते. मग परत आपलं नुसतं 1-1.5 महिन्यानंतर थोडंसं मिनरल मिक्सर द्यायचं. मग त्याच्यामुळे ते काही गोष्टी त्याच्या भरून येतात आणि वेळेत सगळं होतं. कारण आता बघा माझ्या ह्या मेंढ्या जवळजवळ ह्या ब्लॉकमध्ये आत्ता जो आपला व्हिडिओ चालला आहे ह्याच्यामध्ये आपल्या 22 मेंढ्या आहेत. ह्या 22 मधल्या 4 मेंढ्या आपल्या आत्ता वेलेल्या परत गाभ गेलेल्या त्यातच आहेत. म्हणजे ह्या सगळ्या मेंढ्या टोटली आपल्या 22च्या 22 गाभण आहेत. ह्याच्यातल्या काय आता 3-4 मेंढ्या अगदी 1 महिन्याभरात येणार आहेत. परत त्याच्या पुढल्या महिन्यात काही 4-8 येणार आहेत. त्याच्या पुढल्या महिन्यात म्हणजे जवळजवळ 3 महिन्यात आपल्या जवळ 15 ते 16 मेंढ्या येणार आहेत. म्हणजे अगदी आपला लॉट आपण 7-8 मेंढ्यांचा किंवा 5-6 मेंढ्यांचा असा आपण ग्रुपच केलेला आहे. कारण एकदम वेल्यानंतर सुद्धा प्रॉब्लेम येतो. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, बऱ्याच लोकांची समस्या आहे, 3 पिल्लं 4 पिल्लं होतात, पण पिल्लं टिकवायची कशी? कारण मेंढीला तेवढं दूध, मेंढीला 2 पिल्लं 3 पिल्ल्यापासून दूध पुरतं, पण वरचं 3-4थं पिल्लं आहे त्याला थोडीशी अडचण येते किंवा पिल्लं मोठी होईल तसं दूध पुरत नाही. त्याला आपण पर्याय काढलेला आहे की तुम्ही थोडंसं गाईचं दूध पाजा किंवा एखादी फार्मसाठी लय भारीतली नाही, किमान थोड्या किमतीची साधी सिंपल तुम्ही जर्सी गाय एखादी पाळा. आता आपल्या फार्ममध्ये तुम्हाला मी दाखवतो, एक गाय आहे बघा, त्या कोपऱ्यात तुम्हाला दिसेल, थोडंसं झूम करून दाखवतो मी. ही आपली गाय आहे, स्पेशल आपण आपल्या फार्मसाठी तिला आपल्या फार्मसाठी तिला म्हणजे त्या मेंढ्यांच्यासाठी तिला आणलेले आहे. जवळजवळ आता 2-3 व्यात आहे तिचं आणल्यापासून. मला काय सांगायचं आहे, तर आपण हे एवढं नियोजन कशासाठी केलं आहे, तर आपल्याला एका वेळेस 30-40 पिल्लं असती ती, त्यांना एवढं दूध कुठनं आणायचं, काय करायचं? मित्रांनो, हा व्यवसाय करायचा आहे, एवढं भांडवल गुंतवायचं आहे, तुम्हाला पटणार नाही. जवळजवळ मागच्या नोव्हेंबरला मी 10 तारखेला मेंढी पालन सुरू केलेलं, ते आजपासून म्हणजे मी 6 मेंढ्यांपासून सुरू केलेलं. परत एक 4-6 आणखी मेंढ्या मी घेतल्या नाही असं नाही, पिल्लंच घेतली. नाहीतर ही बाकी सगळं तुम्हाला आता 30-35 नग माझं मेंढ्यांचं दिसते, ही माझं घरचं आहे. ती मित्रांनो, मी ह्यात होणारी प्रत्येक मादी मी ठेवलेली आहे. आणि जी काही मेल होतं ती थोडं विकलेली आहेत, काय अजून माझ्याकडे शिल्लक आहेत. तर मला काय सांगायचं आहे की आज आपण मेंढी घ्यायला गेल्यानंतर मेंढी मिळत नाही, मिळाली तर तिची गॅरंटी नाही की नारीचीच असेल की नाही. म्हणून मित्रांनो, येईल ती पिल्लू होईल ती मादी मी ठेवलेली आहे. माझं सगळं उत्पन्न आज मी येणारी पिल्लं असतील ही न विकता मी ठेवलेलं आहे. कंप्लीट 1 वर्ष झालं मी कमी पडेल तिथे मी स्वतःचं माझं पदरचं पैसे घालून हा व्यवसाय मी उभा केला आहे. आज मित्रांनो, माझं जवळजवळ 15 ते 18 लाख रुपयाचं एका वर्षात भांडवल उभा राहिलं. सुरुवातीला मी 3 लाखापासून सुरुवात केलेली मित्रांनो. सुरुवातीला मेंढ्या घेतली तेव्हा 1.5-2 लाख रुपये माझं गेलं, पुन्हा 1-1 लाख रुपये घालवलं. मग मित्रांनो, आज मी 4 लाख धरून चाला तुम्ही, इकडं तिकडं 3-3.5-4 लाख मी घालवलं. आणि आज त्याचं माझं 13-14 लाख रुपयाचं भांडवलही उभा राहिलं आहे मित्रांनो. हा व्यवसाय प्रॉफिटेबल नाही का मला सांगा? आज मी मेंढ्या विकायला जर गेलो तर एक ही माझी मेंढी 25,000च्या आत जाणार नाही, 25च्या वरनंच जाईल. कोणीही त्यांना डोळं झाकून पैसे दिले अशा माझ्या मेंढ्या आहेत. प्रत्येक मेंढीला माझ्या 3 पिल्लं 4 पिल्लं होतात. पहिला रोला माझ्या 3 झालेल्या आहेत. एकही त्यात अशी नाही 1 पिल्लू देणारी किंवा काय नाही. अगदी व्यवस्थित मी त्या क्वालिटीवर किंवा त्या ह्याच्यावरती, कारण आपल्याकडं त्या क्वालिटीच्या सुरुवातीच्या मेंढ्या होत्या त्याच्यापासूनच आपण ती बनवलेलं आहे. फक्त ह्यात बदल काय केला, सुरुवातीला मित्रांनो मला नारीचा मेल भेटला नाही, म्हणून काही माझ्या मेंढ्या सुरुवातीला घेतलेल्या डॉर्परकडून भरवलेल्या होत्या. त्याचंच मेल मी मोठं होऊन दिलं 6-7 महिन्याचं. तेच परत मेल फक्त इनब्रीडिंग होऊन दिलं नाही, वेगवेगळ्या मादीचं असं वापरून
मी ती पुढं वाढवलं, कारण मला नारीचा मेल मिळाला नाही. आपण दुसरी गावठी वगैरे एखाद्या मेंढीचा नर दाखवू शकत नव्हतं, कारण आपल्या नारी सुवर्ण मेंढ्या आहेत त्याच्यावरती आपण काम करतो आहे. पण माझं जी काय डॉर्परची एक मेंढी होती तिला 2 मेल डॉर्परचं होतं, ते वापरलं. असं करत मित्रांनो मला वेट गेन मिळालं. पुन्हा ह्या व्यवसायात मला इतकं रिझल्ट येत गेला. फक्त पहिलं वेत झाल्यानंतर हे दुसऱ्या वेताला थोडंसं माझं लांबवलं, म्हणजे वर्षाने वेत बसवलं, कारण आपल्याकडे मेलच नव्हता. थोड्याशा अडचणी आल्या, पण आज मित्रांनो परफेक्ट आपण ह्याच्यामध्ये आपण उतरलेलो आहे, किंवा परफेक्ट आपल्याला सगळं नियोजन समजलेलं आहे आणि ते आपण अवलंबत आणून आपण यश मिळवलेलं आहे. तर मित्रांनो थोडंसं आणि एक 7-4 महिने मला अजून ह्यात आता ह्या झालेल्या आहे. त्याला माझ्याजवळ 3-4 सुरुवातीच्या मेंढ्या होत्या ते वेल्या, त्याच्यामध्ये 8 माद्या झालेल्या आहेत. जवळजवळ आता माझ्याकडे 30 माद्या, आत्ता उत्पन्न देणारे एक 22 आणि इतर 8 माद्या पिल्लं, अशी जवळजवळ माझी 30भर आता फिमेल झाल्या. आज मित्रांनो पुढल्या वेतापासून नाही म्हणलं तर ॲट अ टाईम माझ्या 2 जरी पिल्लं झाली, 60-60 पिल्लं, 65-70 पिल्लं एका टायमाला होणार आहेत मित्रांनो. म्हणजे झालं इथून पुढल्या वेतापासून आपण विक्री चालूच करणार. म्हणजे किती आपली संख्या होणार आहे. आता ह्या माझ्या मेंढ्या 20 गाभ आहेत, त्यांना एक 2-2 जरी आपण पिल्लं पकडली तरी आपल्याला 40 पिल्लं मिळणार आहेत एक 3 महिन्यानंतर. आज मित्रांनो बघा आपली किती संख्या होणार आहे, किंवा हा व्यवसाय किती मोठा एक ते 1.5 वर्षामध्ये, 1.25 वर्षामध्ये झाला. तर मित्रांनो खरंच हा व्यवसाय करण्यासारखा आहे आणि तुम्ही ह्याच्यात उतरा, पण प्रामाणिकपणे. थोडंसं पहिले 1-2 वर्षे तुम्हाला तुमचा खर्च थोडासा आपल्याला पदरचा करावा लागेल, कारण ह्या व्यवसायात उतरत असताना पहिली 3 वर्ष आपण प्रॉफिट किंवा तोटा फायदा हे सगळ्या गोष्टीचा विचार करायचा नसतो, कारण आपला व्यवसाय वाढवण्यासाठी किंवा तो मजबूत पायावर उभा करण्यासाठी त्याच्यावरती आपण काम केलं पाहिजे. पहिले 1-2 वर्ष तुम्ही पैसा किती त्यातून येतो आहे किंवा जातो हे थोडंसं पाहू नका, कारण शेवटी आज ह्याच्यावरती आपल्याला पूर्ण अवलंबून राहायचं असेल किंवा ह्या व्यवसायावर सगळं करिअर करायचं असेल, थोडंसं आपल्याला पहिली 2 वर्षे पदरमोड करावी लागेल. कारण आज प्रत्येक गोष्ट आज विकत घेऊन करायला गेलं तर जास्त पैसे ह्याच्यामध्ये लावावं लागणार आहे. त्यामुळे आपण थोड्या 4-2 मेंढ्यापासून सुरुवात करा आणि आपल्या घरच्या मेंढ्या वाढवून हा व्यवसाय मोठा करा. ह्याला जास्त वेळ लागत नाही, कारण एका मेंढीला 3-4 पिल्लं होतात. त्यामुळे हा व्यवसाय डबल व्हायला किंवा ही संख्या डबल टेबल व्हायला जास्तीचा वेळ लागणार नाही. 1-2 येतं तुम्ही काम करा, 2-3 तिसऱ्या येतापासून तुमच्यात मुबलक अशी क्वांटिटी होईल. फक्त तुम्ही प्रामाणिकपणे त्यांना भरपूर पोटभर चांगलं द्या. जे काय ते द्याल थोडं द्या, पण चांगलं द्या. त्याच्यात काय तुम्ही आणि 2 नंबर करू नका. मग नक्कीच तुम्हाला हा व्यवसाय यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो. आज मित्रांनो 10 वर्ष झालं शेळीपालन माझं आहे. जेवढं माझं ह्या 10 वर्षात शेळीपालनाचं आपल्या फार्मचं नाव नव्हतं, तेवढं ह्या एका वर्षात ह्या मेंढी पालनामुळे आपलं महाराष्ट्रभर नाव मित्रांनो झालं. वेगवेगळ्या भागातनं माणसाने आपल्याकडे येऊन मेल खरेदी केलं आणि बऱ्याचशाच लोकांना जेवढं आपल्याला काय सांगता येईल, आपल्याला ज्या गोष्टीतून फायदा झाला तेवढं सांगता येईल तेवढं मित्रांनो मी सांगतो. कारण बऱ्याच लोकांचे वेगवेगळं आपापलं अनुभव असतात, त्यांनीही मला सांगितलं, त्याच्यामधून सुद्धा मला शिकायला मिळालं. आणि आपल्या चॅनलच्या माध्यमातून, तुमच्या सहकार्याच्या माध्यमातून मला खूप शिकायला मिळालं. खूप लोकांची ओळख झाली, त्यासाठी खरंच तुमचं सगळ्यांचं खूप आभार. असंच तुमची साथ लाभू द्या आणि तुम्हाला आपल्या फार्मला व्हिजिट द्यायची असेल याचा तर नक्की या, भेटा, आपला फार्म बघा आणि कोणाला नवीन करायचं त्यांनी करा. बऱ्याच लोकांना असेही मित्रांनो मला फोन आले की मेंढ्या मिळत नाहीत. कारण आज मला फोन केला तर आज माझ्याकडं 30भर मेंढ्या आहेत, पण अजून माझ्याकडेही विकायला माल नाही मित्रांनो. म्हणजे कारण आपण थोडंसं वाढवतो या. कारण माझं एक मित्रांनो मी स्वतःशी एक ठरवले, ज्यावेळेस मी ह्यातल्या माद्या विक्री करेल त्यावेळेस वस्तू देत असताना अशी पुढल्या लोकांना वस्तू द्यायची की त्यांना किमान त्या मेंढीची 10 येतं खाईपर्यंत ती मेंढी विकूसुद्धा वाटली नाही पाहिजे. अगदी अशी व्यवस्थित चांगली मेंढी तुम्हाला देणार. तर थोडंसं माझा फार्म वाढवायचा चाललेला आहे, त्यामुळे मी सध्या विक्री करत नाही मित्रांनो. नक्कीच तुम्हाला चांगली वस्तूच देणार, अगदी 3 पिल्लं 4 पिल्लं देणारी वस्तू आपल्याकडे आहे. तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून बघतायसा, ह्यातलीच वस्तू गॅरंटीनं तुम्हाला अगदी व्यवस्थितच देणार. पण थोडंसं अजून मला 6 महिना 8 महिना ह्या व्यवसायामध्ये पूर्ण माझं व्यवस्थित रुटीन बसून त्याच्यानंतर विक्री करून ती बी पिल्लं कसली तर तुम्हाला आज बारकी देणार आणि 6 महिने नेऊन सांभाळा असं नाही. अगदी तुम्ही माझ्याकडनं पिल्लं नेल्यानंतर अगदी काही वेळेस मी गाब घालवून सुद्धा देईल तुम्हाला. कारण माझा एकच डोक्यात आहे, आज मी सुरुवातीला
खूप मला त्रास झाला याच्यामध्ये. खूप माझी जरा थोडीशी बुडवणूक झाली, कारण पिल्लं घेतल्यानंतर ती लवकर वाढत नाहीत किंवा गाब जायलाही भरपूर मला वर्षभर 6 महिने 8 महिने सांभाळून पुन्हा गाब गेली. असं तुमचं व्हायला नको. म्हणून तुम्ही सुरुवात केल्यानंतर तुमचं 2 पैसे जरी गेलं तर चालेल, पण तुम्हाला आज वस्तू मिळाली अशी देणार की तुम्हाला ती लगेच मेंढी वेल्यानंतर तुमचं त्या मेंढीचं एका पिल्लू तुमचं मेंढीच्या खर्चाला जरी गेलं तर दुसरी 2 पिल्लं तुम्हाला ती उत्पन्न चालू म्हणजे तुमचं उत्पन्न द्यायला सुरुवात होईल. म्हणजे अगदी व्यवस्थितच तुम्हाला देणार. माझं तसं म्हणजे मी स्वतःशीच ठरवलं आहे की आज विक्री करताना आपण वस्तू देताना अशी द्यायची की अगदी ती दुसऱ्यानं नेली तर गाब नसली, निदान पिल्लू नेलं तर ती पिल्लू किमान 1-1.5 महिने तुमच्यात गेल्यानंतर लगेच गाब गेलं पाहिजे आणि 5 ते 6 महिन्यानंतर 7 महिन्यानंतर तुमच्यात मेंढी दुसरी तयार झाली पाहिजे. म्हणजे लगेच तुमच्यात पिल्लं 6 महिन्यात तुम्ही तुमच्या त्या व्यवसायात पूर्णपणे म्हणजे उभाच राहिलेला असला पाहिजे. म्हणजे तुम्ही एका वर्षात तुमचं ती मेंढी येऊन मेंढीचं पैसे फिटून तुम्ही पुढच्या वेताच्या तयारीला लागला पाहिजे. अशा पद्धतीनं द्यायचं माझं म्हणजे टार्गेट आहे मित्रांनो. प्रयत्न करतो आहे, बघूया काय होतं आहे. आणि दुसरी गोष्ट, नवीन जी करणाऱ्यास ना आता काही ना खूप घाई यायची, कारण प्रत्येक सगळी तयारी तिने केली पण मेंढ्या भेटत नाहीत. त्या लोकांसाठी सांगतो, तुमच्या मूळच्या जर काय गावरान मेंढ्या असतील तर तुम्ही ती आपलं घरचं विकू नका. आता मिळत नाही त्या मेंढ्या, मिळाल्या तर नक्की घ्या नारी सुवर्णाच्या, पण मिळत नाही तोपर्यंत तरी एखादा नारीचा नर घ्या कुठून तरी चांगला आणि आपल्या गावरान मेंढीला क्रॉस करा. बरेचशीच लोक आपल्याकडे येतात, त्यांच्याकडं गावरान मेंढ्या आहेत, त्यांना त्यांनी नारीचा क्रॉस केला आहे. आपलं मेल ही गावरान मेंढ्यांना क्रॉस करण्यासाठीच बरंचच विक्री झाली. तर मित्रांनो, त्या लोकांचं असं म्हणणं आहे की काही लोकांना असाही अनुभव आहे की गावरान मेंढीला नारी सुवर्णाचा चांगल्या क्वालिटीचा जुळ्यातला तिळ्यातला मेल जर क्रॉस केला तर त्या गावरान मेंढीला सुद्धा 2 पिल्लं मित्रांनो झालेले आहेत. आपण काय म्हणतो की तिला फिमेल झाली गावरानला नारी क्रॉस करून, त्या फिमेलला 2 पिल्लं होतील, पण काही लोकांना ह्या गावरान मेंढीलाच 2-2 पिल्लं झालीत मित्रांनो. म्हणजे असं नाही की तुम्ही नर चांगल्या क्वालिटीचा घ्या नारीचा, गावरानला क्रॉस करा, नक्कीच तुमची मेंढी चांगल्या क्वालिटीची असेल किंवा मेंढा चांगल्या क्वालिटी असेल, नक्कीच पहिल्या स्टेजला सुद्धा तुम्हाला 2 पिल्लं मिळू शकतात. प्रयत्न करायला हरकत काय. असंही तुम्ही मेंढ्या नारीच्या पिल्लं घेणार, ती मोठी होणार कधी, म्हणजे परत ती गाप जाऊन पुन्हा एवढा वेळ जाणार आहे, तर थोडासा हा प्रयोग करायला काय हरकत आहे आणि कमी खर्चामध्ये होऊ शकतो. थोडंसं वेगळं करण्याचा प्रयत्न करा. काय सांगावं, कुठल्या गोष्टीतून आपल्याला वेगळा अनुभव येईल किंवा चांगला रिझल्ट भेटेल आणि त्यातून तुम्ही पुढे जाल, तर प्रयत्न केला पाहिजे. प्रयत्न करा आणि काय त्यातून काय अडचणी आला तर नक्की मला विचारा, किंवा तुमच्याकडे काही नवीन काय संकल्पना असतील ह्या मेंढी पालनाविषयी, नवीन काय आयडिया असतील तर नक्की मला सांगा. आपल्या फार्मला व्हिजिट देत चला. मलाही तुमच्या कोण नवीन असा फार्म केलेला असेल किंवा कोणाला दुसऱ्या मेंढ्याचं कळालं तर मीही त्यांना व्हिजिट देत असतो. खरंच आपला व्हिडिओ कसा आजचा वाटला मित्रांनो. बऱ्यापैकी मला काही नवीन गोष्टी वाटल्या की मेंढी पालनामध्ये केल्या पाहिजेत, जेणेकरून आपला वेळ वाचू शकतो किंवा कमी खर्चामध्ये होऊ शकतं किंवा कमी कालावधीत आपण मेंढ्या वेळेत गाभ घालवून जास्त कमी कालावधीत 2 येतं, म्हणजे 16 महिन्यामध्ये पातूर आपण 2 येतं कशी घेऊ शकू, ह्या गोष्टीवर थोडंसं आज आपण बोललो. मला म्हणजे बोलावंसं वाटलं, कारण मी माझ्या अनुभवातून किंवा माझ्या काही या गोष्टी आत्ता तुम्हाला सांगितल्या ह्याच्यातून मी सलग जवळजवळ ह्या दुसरं मेंढ्यांचं व्यात असं आहे किंवा शेळ्यांच्यात बरीचशीच मी असाच प्रयोग करून म्हणजे जवळजवळ 1.25 वर्षामध्ये 1.5 वर्षाच्या आत माझी 2 येतं मी बसवलेले आहेत. म्हणजे तसे 2 येतं घेण्याचा प्रयत्न केला आहे. बऱ्याचदा थोडंसं वातावरणावर डिपेंड राहतं, पण बऱ्याचदा माझी 2 16 महिन्यामध्ये 2 येतं शेळ्यांची बसलेली आहेत आणि मेंढ्यांची सुद्धा नेहमी बसतात. तर थोडंसं आपण वेल्यानंतर मेंढ्या खर्च केला पाहिजे, थोडासा त्यांच्यावरती काम केलं पाहिजे. नक्कीच तुम्हाला यश येणार. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा, कमेंट करा, लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. धन्यवाद.